नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर 5 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यांना हेक्टरी किती रक्कम मिळणार ते संपूर्ण आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर दिलासादायक आणि आनंदाची बातमी आली। नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना फळपीक विमाद्वारे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणत्या 5 जिल्ह्यांचा समावेश असणार ते सुद्धा आपण पुढे बघूया। शेतकरी मित्रांनो, 2025-26 या हंगामात कमी तापमान, उच्च तापमान, अवकाळी पाऊस, त्यानंतर गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे काजू आणि या आंबा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन सुद्धा देण्यात आले होते की 15 दिवसाच्या आत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर होणार। आता शेतकरी मित्रांनो, त्या घडामोडीला 13 ते 13 दिवस झाले, म्हणजे आता येणारे 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी किती रक्कम जमा होणार ते बघायचे आहे। शेतकरी मित्रांनो, फळपीक विमा वाटपाचं जिल्हानिहाय जर अपडेट बघितली तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांना हा पीक विमा मंजूर झाला। आता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील 71,654 शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जर बघितलं की आंबा पिकासाठी विमा भरपाई किती मिळणार, तर कमी तापमान ट्रिगर जर असल्यास शेतकऱ्यांना 6,071 पासून 34,000 प्रति हेक्टर मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर काजू पिकाचा विचार केला तर यांना भरपाई 16,000 पासून ते 42,000 पर्यंत हेक्टरी मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण जर साधारण रक्कम बघितली तर शेतकऱ्यांना 22,500 रुपये हे पीक विम्याची रक्कम हे शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।